अशीच एक दुपार आराम करत पडलो होतो. दार लावलेलं होतं आणि बेल न वाजवता दरवाजाच्या फटीतून एक कोणीतरी कागद आतल्या बाजूला सरकवतोय असा मला खसखस खसखस आवाज आला. खास उत्सुकता नव्हती, पण मी उठलो. तो कागद असा फटीतनं ओढून घेतला, कागदावरचा मजकूर वाचला आणि हादरलो. वरती मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, पुरुषांना पोटाची भूक अधिक का शारीरिक भूक अधिक. ते हँडबिल हातामध्ये आलं आणि मग मी ताबडतोब ओळखलं की हा उपद्व्याप सुदर्शन मराठेचा. दुसऱ्या कुणाला हे साधणार नाही आणि साधावं असं वाटणार सुद्धा नाही. सुदर्शन मराठेचा जन्मच ह्या असल्या उपद्व्यापांकरता. मॅट्रिक होईपर्यंत या बाळाचं आणि आईवडिलांचं दैव एकंदरीत बरं असावं. सगळे शुभाशुभ ग्रह मार्गी होते. पण नंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणात स्टॅटिस्टिक्स नावाचा राहू सुदर्शनच्या पत्रिकेमध्ये उपटला आणि सुदर्शन मराठे एकाएकी वक्री झाला. आणि मग मात्र त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी स्टॅटिस्टिक्स सारखं दिसत राहिलं. ह्या विषयाखेरीज डोक्यात दुसरा विषय नाही. आणि हे वेळ पुरं करून घेण्याकरता ह्या पठ्याने कॉलेज देखील अर्ध्यावरती सोडलं. मी जेव्हा त्याला हटकलं की बाबा हा काय प्रकार आहे, कॉलेज सोडायचं कारण काय, त्याने शांतपणे खिशातून एक छोटीशी डायरी काढली. 12% लोक सेकंड इयरला कॉलेज सोडतात. 18% लोक हाच विषय घेऊन थर्ड इयरला विचार बदलतात. उरलेल्या लोकात 20% लोक स्टॅटिस्टिक्स घेऊन BA होतात, पण नंतरच्या आयुष्यात आपण हा विषय घेतला होता हेही विसरतात. बरं, मग ह्या सर्वातून तू आता काय करणार आहेस? स्टॅटिस्टिक्स. अगदी गंभीर होऊन त्याने मला उत्तर दिलं. मी खोलावरती शिरलो नाही, कारण पुन्हा तो एखादी आकडेवारी तोंडावर फेकेली भीती होती. बरं, ह्या वल्लीची माझी ओळख कशी व्हावी, तो सुद्धा योगायोग. दिवस पावसाळ्याचे, आमच्या हातामध्ये छत्र्या, मी माझा दोस्त चाललेले आहोत. आणि एवढ्यात आमच्या समोरून एक प्लॅस्टिकचा रेनकोट घातलेली बाई पाठमोरी चाललेली होती. नॉर्मली कुठली बाई पाठमोरी चालणं म्हणजे एक कुतूहल असतंच. त्यात रेनकोट वगैरे घालून जाणाऱ्या बायका म्हणजे ॲडिशनल कुतूहल, कारण डोक्यावरचं टोपडं निघेपर्यंत ही बाई कशी आहे ह्याचा पत्ता लागत नाही. म्हणजे कुतूहलाला आणखीन थोडंसं जास्त, ज्याला आपण सस्पेन्स वाढतो म्हणतात ना, तसं. पण ह्या बाईमध्ये एक फरक होता की सामान्यतः बायका जेवढ्या उंच असतात त्यापेक्षा का कुणास ठाऊक ही बाई मला जरा जास्त उंच वाटली. आम्ही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बघत चाललो होतो आणि वाट अशी बघत होतो की केव्हा तरी ती चालता चालता थपकेल, आमचा स्पीड वाढून आम्ही तिच्या पुढे जाऊ, उगीच काहीतरी बघायचं निमित्त करून पाठीमागे वळून पाहू आणि चेहरा बघून घेऊ. अशा कॅल्क्युलेशनने आमचं सगळं चालणं चाललेलं होतं. पण तो योगी काही स्टेशन गाठेपर्यंत आला नाही. स्टेशनच्या शेडखाली आम्ही गेलो, आम्ही छत्र्या मिटल्या आणि मग त्या बाईने रेनकोट काढायच्या अगोदर रेनकोटाला जी एक अंगची जोडलेली टोपी असते ती टोपी काढली. टोपी काढली, प्रचंड धक्का बसला. तो एक पुरुष होता. बायकांचा रेनकोट घालून पुरुष चालला होता. त्याने शांतपणे रेनकोटाची घडी केली, हातावर घेतली. माझा असा मोरू झाला. त्याला दोस्त खुश आमचा. हसतोस काय? मग काय रडू? पण तो कोण? तो स्टॅटिस्टिक्स मराठे. म्हणजे काय? अरे म्हणजे सुदर्शन मराठे काय ते तुला लवकर कळेल. तोपर्यंत रेनकोटाची घडी काढून ते चिरंजीव आमच्या मित्रांच्या शेजारून उभे राहिले. शेजारी आल्याबरोबर त्याने एकदा माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं, मित्राकडे पाहिलं आणि पटकन बोलायला सुरुवात केली. 8% लोक माझ्या ह्या वेशाकडे बघून चमकतात. 60% लोक चेष्टा करतात. 12% लोक गॅदरिंगमध्ये फिशपॉन्ड येतात. 32% लोक पाठीमागून पाहिल्यावर मी बाई असेन ह्या कल्पनेने धक्का मारून पुढे जातात. 32%पैकी केवळ 3% लोक धक्का मारल्यावर माझ्याकडे बघायचं धाडस दाखवतात. बाकीचे गर्दीमध्ये मिसळून नाहीसे होतात. तेवढ्यात मित्राने माझ्याकडे पाहून, समजलं तुला? मी फक्त हो म्हणालो. मित्राने आमची ओळख करून दिली. ताबडतोब खिशातून त्याने आणखीन एक डायरी काढली. 21% लोकांचा परिचय प्लॅटफॉर्मवर होतो. 11% लोकांच्या ओळखी लग्नमुंज कार्यामध्ये होतात. त्यातल्या 10% विसरल्या जातात. 39% लोकांच्या ओळखी तेवढ्यात गाडी आली म्हणून मी सुटलो. त्याला ही आमची पहिली ओळख.
त्यानंतर आम्ही एकमेकांना हॉटेलमध्ये भेटलो. मी बराच वेळ पाहत होतो की चेहरा तर परिचयाचा आहे, आडनाव तर पटकन आठवत नाही आहे. तर त्याने हे सगळे भाव ओळखले. तो आपली खुर्ची घेऊन माझ्या तिथे आला आणि पहिलं वाक्य, 18% लोक झालेली ओळख पक्की लक्षात ठेवतात, बाकीचे विसरतात. होय एवढं. ओ तुम्ही स्टॅटिस्टिक्स मराठे. येस. आत्ता इथे कसे कॉलेज सोडलं का? सोडलं म्हणजे नाही, मध्येच सोडायचं कारण काय तुम्हाला? अहो मी तुमच्यापेक्षा बराच लहान आहे, तेव्हा हे अहो वगैरे हे काही प्रकरण तुम्ही करू नका. आम्ही इथून पुढे फक्त स्टॅटिस्टिक्स करणार म्हणून कॉलेज सोडलं. मग मी काही खोलामध्ये शिरलो नाही. पण ह्या माणसाचे उपद्व्याप याच तऱ्हेचे सुरू झाले. 4-5 महिने नोकरी करायची, पैसे साठवायचे आणि जमलेल्या पैशावर कसला तरी प्रचंड प्रयोग करून कुठल्या तरी दैनिकात ती आकडेवारी प्रसिद्ध करायची. तुम्हाला सांगतो, भूताटकीने झपाटलेला माणूस बरा होईल, पण स्टॅटिस्टिक्सने झपाटलेला सुदर्शन शेवटपर्यंत तसा राहणार हे कुठलाही होराभूषण न सांगता मी ओळखू शकत होतो. एकदा वल्ली प्लॅटफॉर्मवर भेटली. ऑफिसची वेळ, त्याच्या गळ्यामध्ये एक शबनम पिशवी, अंगात झब्बा लेंगा, मुळात उंची जास्त, शरीरयष्टी किरकोळ, म्हणून तो आधी असा ढेंगाळ्यासारखा दिसत होता. मी समोर गेल्याबरोबर त्याने बॅगेतनं एक कागद काढून माझ्या हातात ठेवला. त्याच्यावरती 5-6 प्रश्न होते. आपण किती वारी पातळ नेसता? 9 वारी, 7 वारी, 5 वारी, 6 वारी? कोणती पातळ वापरता? खादी, मिल्सची, कॅलिक्विन, अरविंद, वायल्स, नागपुरी, इचलकरंजी, चौकडी, डफळा, किरणकाठ, करवतकाठ, इंदुरी, वॉश अँड वेअर, नायलॉन, ड्रॅलॉन, इरकली? 5-6 वारी पातळात पेटीकोट कोणता वापरता? पातळाच्या रंगाचा की सफेद? सफेद परकर घरी धुता का लॉन्ड्रीत? माझं वाचन चालू असतानाच लोक लली. माझी पर्वा न करता साहेब बायकांच्या डब्यासमोर जाऊन उभे राहिले. त्यांनी भराभरा हँडबिल डब्यामध्ये फेकायला सुरुवात केली. हे सगळं झाल्यानंतर तो पुन्हा माझ्याजवळ येऊन उभा राहिला. काय रे मराठे, मुली हे सगळं वाचतात का? गंभीर चेहरा करत त्याचं उत्तर, 20% मुली न वाचता हँडबिल फेकून देतात, 12% मुली वाचून फेकून देतात, 8% मुली एकमेकीत चर्चा करतात, 20% मुली नंतर बघू असं म्हणून पर्समध्ये ठेवतात आणि 2 महिन्यांनी जेव्हा पर्स साफ करायला काढतात तेव्हा हे बोळे काढून फेकून देतात. तरी देखील 3% मुली राहतात. बरं, मग पुढे काही नाही. 3%चा जरी मी हिशोब केला, म्हणजे त्यातली देखील काही मंडळी प्रामाणिकपणे उत्तरं कळवतात, काही कळवत नाहीत, तरीसुद्धा सांगतो की मी 3000 हँडबिलं छापून घेतली आहेत. ही मी दिवसभर वाटणार. कमीत कमी 900 मुली उत्तरं पाठवतील माझ्या हिशोबाप्रमाणे. बरं, ह्या आकडेवारीचं नंतर काय करणार? त्याचा उपयोग काय? उपयोग त्याने माझ्याकडे तुच्छतेने पाहिलं. उपयोग आज ना उद्या होईल. लक्षात घे, हे असलं कार्य मी ह्या शतकासाठी करतच नाहीये. आणखीन 500 वर्षांनी जेव्हा आजचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझ्या आकडेवारीचा निश्चित एखाद्या इतिहास संशोधकाला उपयोग होईल. अर्थात लवकरच माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्याच कार्याचा मी कोश प्रसिद्ध करणार आहे, त्यात हे सगळं येईलच. पण काय रे, पातळांचा आणि कोशाचा संबंध काय? म्हणजे ह्या माहितीने ज्ञानामध्ये काय भर पडेल? तुला मगाशीच सांगितलं की 20व्या शतकात या ग्रंथाचा उपयोग नाही. आणखीन 500 वर्षांनी या माहितीचं मोल बघ. अरे, चालू शतकातल्या लोकांची संस्कृती काय आहे हे माझ्या कोशावरनं 500 वर्षांनंतर लोकांना समजेल. पातळावरून संस्कृतीचा शोध तसं नाही रे. आता काय आहे, तुम्ही काय नेसता यावर आज तुमची संस्कृती मोजली जाते. एक काळ असा होता की बायकांचं पाऊल उंबऱ्याच्या बाहेर येत नसे, पण सध्याचा काळ बघ. आज फुटपाथवर परकर ब्रेसियर्स विकायला आले आहेत ना. बायका स्वतःच्या मापाची ब्रेसियर रस्त्यावरच्या फालतू माणसाकडनं विकत घेतात. 20व्या शतकातल्या माणसांची बायकांची ही संस्कृती होती हे 500 वर्षांनी जगाला कळेल. बरं, तू आता हे पातळाबद्दलच्या पर्टिक्युलर्स मिळवतोयस, याच्यामध्ये ब्रेसियरचा प्रश्न कुठे आला? पातळापासून सुरुवात केली आहे, हळूहळू मी ब्राला हात घालणार आहे. तेवढ्यात आणखीन एक लोकल आणि सुदर्शनची हँडबिलं वाटण्याकरता धावले. तो असाच अधूनमधून भेटायचा, असलेच प्रयोग करत राहायचा. जेव्हा जेव्हा भेटायचा
तेव्हा हातात कसलं ना कसलं तरी पत्रक असायचं. 8-15 दिवसांनी स्थानिक कार्यक्रमात त्याचं नाव हमखास झळकायचं, ते व्याख्यानाच्या निमित्ताने. अर्थात एक आहे की आत्तापर्यंत मी त्याचं एकही व्याख्यान ऐकलेलं नव्हतं. हे जरी सगळं असलं तरी आजचं हँडबिल मात्र मोठं आऊर होतं. अहो, माणसाला पोटाची भूक जास्त का दुसरी भूक जास्त? मला सांगा, या असल्या प्रश्नांची उत्तरं हँडबिल वाटून मिळते का? मिळतील का? बरं, दुसरं असं की ह्या प्रश्नाचं स्टॅटिस्टिकली तो कसं काय सिद्ध करणार आणि सिद्ध झाल्यानंतर पुढे त्याचं काय करणार हे काही माहिती नव्हतं. पण एका रविवारी चिरंजीव भेटले. त्याच्या मागे एक पाटीवाल्याच्या डोक्यावरती पाटीत सुमारे 2 ते 3 डझन उंदरांचे सापळे. हँडबिल मिळालं का? हो, मिळालं. हे त्याने खिशातनं काढून दाखवलं. हो, हेच मिळालं. पण काय रे बाबा, हा काय प्रकार आहे? काय प्रकार आहे म्हणजे आता अनेक प्रयोग करतो, त्यातला हा एक प्रयोग. माणसाला कुठली भूक जास्त? हां, आणि ह्याचं उत्तर माणूस प्रामाणिकपणे देईल असं तुला वाटतं? नाही देणार, कारण प्रश्न फार भयंकर आहे. हो रे, पण तेवढाच निकडीचा आहे रे. निकडीचा कसा काय? अरे, ह्या प्रश्नावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे. मराठे, तुम्ही काय बोलताय? हो, मी अगदी शुद्धीवर आहे. पुष्कळ विचार करूनच मी हा प्रयोग करतोय. आज काय गंमत आहे माहिती आहे का? अरे, सरकारला उगीच वाटतं की अन्नधान्याचा प्रश्न अगोदर सोडवला पाहिजे. पण समजा ह्या प्रयोगाने जरी सिद्ध झालं की अन्नधान्य सोडवायचं काही आवश्यकता नाहीये, तर आज राष्ट्रातले सगळे नेते भलत्याच ट्रॅकवर आहेत. त्यांना मी प्रॉपर ट्रॅकवर आणतो की नाही बघ. बर, आता प्रयोग कसा काय करणार आहेस? मी काय केलं माहिती आहे? 1000 उंदीर गोळा करणार. 500 पकडून झालेले आहेत. पिंजरे कमी पडले, ते घेतले. आता 1000 उंदीर जमले की त्यातले नर आणि मादी बाजूला काढणार. मग त्यातल्या नरांना 8 ते 15 दिवस उपाशी ठेवणार. त्यानंतर सुमारे एक साधारण 10x10 किंवा 12x10 असा एक मोठा पिंजरा तयार करणार. एका कोपऱ्यामध्ये खाण्याची बशी ठेवायची, एका कोपऱ्यामध्ये उंदरीण ठेवायची, आणि पिंजऱ्याच्या एका टोकाकडनं एक एक उंदीर सोडायचा. म्हणजे 10 दिवस 15 दिवस उपोषण केलेला, हां, तो उपोषण केलेला उंदीर सोडायचा. उंदीर पहिल्यांदा कुठे जातो? बशीकडे का उंदरिणीकडे? बरं, उंदरांच्या वरून माणसांचा निष्कर्ष हो ना, कारण उंदीर हा कमीत कमी डोक्याचा प्राणी. कमीत कमी डोकं असलेला प्राणी देखील बरोबर पहिल्यांदा काय हवं आहे जर ओळखू शकला तर माणसांबद्दल प्रश्नच नाही. आणि मग सरकारला मला निश्चितपणे सांगता येईल की कुठली गरज जास्त आहे, तर कशाची सोय अगोदर करा. बरं, नंतर काय करणार आहेस? नंतर काही नाही. माझा एकदा हा खाजगी प्रयोग यशस्वी झाला की व्याख्यानाच्या वेळेला मी ह्याच प्रयोगाचं जाहीर प्रात्यक्षिक करून दाखवणार. आणि आत्तापर्यंत तू माझ्या एकाही भाषणाला वगैरे आलेला नाही आहेस, ह्या वेळेला यावंच लागेल. सुदर्शनच्या प्रयोगाचा मनाशी विचार करत मी घरी आलो. त्यानंतर 8 दिवसांनी त्याचं एक पोस्टकार्ड घरी येऊन धडकलं. त्यावर मोजक्याच ओळी होत्या: प्रयोग यशस्वी. 500 उंदरांपैकी 488 उंदीर अगोदर बशीकडेच धावले. कोपऱ्यातल्या उंदरणीकडे त्यांनी बघितलं सुद्धा नाही, तेव्हा देश योग्य ट्रॅकवर आहे. त्यानंतर त्याच हँडबिलावरती व्याख्यानाचा विषय, सनसनाटीपूर्ण माहिती, दिवस आणि जागा छापलेली. मैदान गच्च भरलं होतं. लोकांची उत्सुकता शिगेला पोचलेली होती. विषयच तसा. व्यासपीठावर मोठा पिंजरा मांडलेला, त्यावर मोठमोठे प्रकाश झोत टाकलेले. एक सांगतो पण की सुदर्शन मराठेने त्याच्या विषयाची जी काही मांडणी होती, ती मांडणी अतिशय जबरदस्त शब्दामध्ये लोकांच्या पुढे पेश केली. त्यानं या विषयाचं महत्त्व पटवून दिलं. लोकांनी देखील बराच वेळ प्रतिसाद चांगल्यापैकी दिला. आणि त्यानंतर उंदरावरचा तो प्रसिद्ध प्रयोग सुरू झाला. एक एक उंदीर पिंजऱ्यामध्ये जात होता आणि उंदरिणीकडे न बघता पहिल्यांदा बशीकडे धावत होता. प्रत्येक वेळेला बशी बदलण्यात येत होती. पण गंमत म्हणजे बशीमध्ये कुठलाही पदार्थ असला तरी देखील उंदीर अगोदर बशीकडेच जात होता.
सगळं छान चाललं होतं. सुदर्शनचे असिस्टंट्स त्याला मदत करत होते आणि मध्येच सुदर्शनने पटकन विचारलं, कुणाला काही शंका वगैरे असेल तर आत्ताच विचारा. त्याबरोबर कोणीतरी एक जण मैदानातनं उभा राहिला. त्याने काहीतरी एक शंका विचारली. मला ते वाक्य नीट ऐकू आलं नाही. नंतर दिसलं ते एवढंच की सुदर्शन मराठे पटकन असा खाली बसला आणि पाठोपाठ लोक त्याच्या अंगावर धावले. कुणी बटाटे मारले, कुणी अंडी मारली, नाना तऱ्हा झाल्या. साला आपल्याला या दंगलीत मधल्यामध्ये काही व्हायला नको म्हणून मी काढता पाय घेतला. सभा अर्थातच संपूर्णपणे उधळली. दुसऱ्या दिवशी सभा कशी उधळली याचं सागर संगीत पेपरला वर्णन पण आलं. मी त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. आज तो जरा बरा दिसत होता, तरी देखील हाताला आणखीन डोक्याला पट्ट्या होत्याच. तशाही अवस्थेत तो मला म्हणाला, 18% लोक बटाटे मारतात. 58% लोक मांडवाची नासधूस करतात. 20% लोक खुर्च्या मोडतात. सुदर्शन, डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. डोक्याला ह्याचा त्रास नाही रे होत. हे शेवटचे आकडे मित्रांनी गोळा केलेत. ते एखाद वेळेस चुकीचे असतील. मी लवकरच खरी टक्केवारी शोधून काढेन. काही अडलंय का? तू ह्याचाच विचार करू नकोस. आणि कशाकरता तुला ही टक्केवारी हवी? अरे तुला माहिती नाही रे, ज्या लोकांच्या सभा नेहमी उधळल्या जातात ना, त्यांना या आकड्यांचा उपयोग होईल. पण त्याहीपेक्षा मला दुःख सभा उधळली गेली ह्याचं नाही आहे रे. ज्या माणसाला स्टॅटिस्टिक्स हा विषय कशाशी खातात हे माहिती देखील नाही रे, त्याने कसा तरी फडतूस प्रश्न विचारला आणि माझी सभा उधळली गेली. दुःख त्याचं आहे. सुदर्शन, तो प्रश्न मला तेव्हा समजला नव्हता. तुला तरी तेव्हा नीट ऐकू आला होता का रे? हो आला होता ना. त्याने काय विचारलं? अरे त्या येडपट माणसाने असं विचारलं की उंदराच्या समोरची खाण्याची वशी 100दा बदलताय त्याच्यावर काय अवलंबून आहे? उंदरीण कधी बदलणार?